नमस्कार मित्रांनो नमस्कार। मी पत्रकार प्रेस रिपोर्टर परभणी जिल्हा आणि मुंबई ठाणे जिल्हा 4-5 पेपरचं वार्ताचं काम माझ्याकडे आहे। 1-2 न्यूज चॅनलचं सुद्धा काम माझ्याकडे आहे। मित्रांनो, मी आज तुम्हाला 12/3/2023 रोजी घडलेल्या खोट्या 354चं खोट्या अॅट्रॉसिटीचं आणि खोटी चार्जशीट बनवलेल्याचं सर्व सत्यकथन 33 कोटी देवी देवतांची शपथ घेऊन आणि अन्नाची शपथ घेऊन मी आज आपल्यापर्यंत लाईव्ह द्वारे पोहोचवत आहे। मित्रांनो, कोक गावातील शीतल एकनाथ कदम ही गद्दार, खोटारडी, महालबाड स्त्री आहे। हिला माझ्या अनंत उपकारांची एहसानांची जाणीव नाही। मुंबईला जेव्हा हिला हनुमान मोरेनं नेलं होतं तिच्या नवऱ्यानं, तेव्हा तिचा नवरा तिला महिनाभर तिथं मुंबईला सोडून पुण्याला निघून गेला आणि त्यानंतर शीतल एकनाथ कदम ही रडू लागली। माझ्याजवळ 3-3 वेळा कॉल करून मला सहकार्य करा, मदत करा असं मला कॉल केल्यानंतर मी तिला आपल्या गावाकडची आहे म्हणून एक स्त्री वाया जाऊ नये म्हणून चांगल्या सद्भावनेनं तिला ऑफिस उभं करून दिलं। ऑफिस उभं करून दिल्यावर तिला पोटा पाण्याला लावलं। ही घटना दिवामधील अरुणाताई पाटील यांच्या घरी माझ्यासोबत केव्हाही चला, तुम्हाला ती सत्य घटना सत्यच दिसेल। मित्रांनो, शीतल एकनाथ कदम या गद्दार स्त्रीनं, खोटारड्या स्त्रीनं बाहेरच्या अनोळखी लोक ऑफिसमध्ये आणले। तिचे मित्र, अनोळखी गैर सगळे लोक माझ्या ऑफिसला मे 2022 रोजी तिनं विनीता बर्फे आणि तिचा भाऊ राजू शिलवंत यांना पहिल्यांदा माझ्या ऑफिसला मे 2022 ला आणलं। आणल्यानंतर माझा परिचय झाला, नमस्कार टाकला आणि मी ताई म्हणलो। विनीता ताईला मी ताई म्हणल्यानंतर तिचा भाऊ राजू शिलवंत स्वतः म्हणले की ओमप्रकाश शर्मा अतिशय उत्तम आणि सज्जन व्यक्ती आहे म्हणे। भारत भ्रमण केलेल्या युवक मी सर्व परिचय दिला। मी एका यात्रेहून आलो होतो। मित्रांनो, यात्रेहून आल्यानंतर परिचय झाला। शीतल म्हणली हे आमचे सर आहेत, शर्मा सर, आणि शीतल म्हणली ह्या इथल्या विनीता ताई बर्फे म्हणून आहेत म्हणे, इथल्या उलवेच्या। मी नमस्कार टाकला, ओळख केली। मे 2022 ला शीतल एकनाथ कदम मी संभाजीनगरला विनीता बर्फे सोबत एका घागर मोर्चामध्ये गेली। साहेब लोकांनी नोंद घ्यावी। PI साहेबांनी, API साहेबांनी, ACP साहेबांनी, DCP साहेबांनी आणि माझ्या तमाम परभणी जिल्ह्यातील, मुंबई आणि महाराष्ट्रामधील जनतेने ही नोंद घ्यावी। मित्रांनो, त्यानंतर विनीता बर्फे कमीत कमी मला 10 ते 15 वेळेस माझ्या ऑफिसला आली। मला 10 ते 15 वेळेस बोलली। रक्षाबंधनच्या दिवशी मी राख्या बांधा म्हणून 10दा म्हणलं मला राखी बांधा, तुम्ही माझ्या ताई आहेत, बहीण आहेत। मित्रांनो, ही आवर्जून नोंद घ्या। शीतल एकनाथ कदम या गद्दारला म्हणा तू तुझ्या कुदेवतावर हात ठेवून सत्य बोल शर्माजी, खरा बोलायत का नाही। ती महालबाड स्त्री आहे। शीतल एकनाथ कदम ही महाखोटाडी, अतिशय खोटाडी, आणि ती विनीता ताई बर्फे सुद्धा अतिशय लबाड। बहीण मानून सुद्धा माझ्या आईला कॉलवर तिन्ही जणी कॉलला 5-5, 7-7 मिनिटं बोरीला बोलल्या होत्या। अश्विनी सुर्वे, शीतल कदम आणि विनीताताई बर्फे। मित्रांनो, माझ्या मायमाऊलीची सुद्धा यांना दयामायानं आली। एवढ्या चांडा शब्द त्याच्यामुळे मी वापरला, नंतर वापरला मित्रांनो, आधी नाही, लक्षात घ्या। राजू शिलवंत यांना उभं करावं, विजय घोर याला उभं करावं, दत्ता वाळके तिचा दुसरा नवऱ्याला उभं करावं, हनुमान मोरेला सुद्धा उभं करावं। हनुमान मोरे स्वतः सांगेल की मी नेलं होतं साहेबीला मुंबईला, शर्माजीनं बिलकुल नेलं नव्हतं, आणि ही ऐकणं गेली। मी पुण्याला निघून गेलो, हिला मुंबईला सोडलं आणि मग शर्माजीने याला पोटा पाण्याला लावलं, ते पण मला विचारून, असं हनुमान मोरे स्वतः सांगेल। उलवेच्या आयो साहेबांनी नावाशोवाच्या खोटी चार्जशीट बनवणाऱ्या अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी। माननीय ACP साहेबांनी नोंद घ्यावी, CP साहेबांनी नोंद घ्यावी, महासंचालकांनी नोंद घ्यावी आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा नोंद घ्यावी। संपूर्ण भारत भ्रमण केलेले युवक प्रेस रिपोर्टर ओमप्रकाश शर्मा आपल्याला छाती ठोकून सर्व देवी देवतांची शपथ घेऊन सत्य बोलणार। पूर्ण खोटी 354, पूर्ण खोटी अॅट्रॉसिटी, हेतू पुरस्कार, डाव रचून द्वेष भावनेनं, ईर्ष्या या भावनेनं, आणि माझं देखवलं नाही। करमाळामध्ये अतुलभाऊ खुर्चे माझा खूप मान सन्मान करू लागले, अतिशय देखवलं नाही। एवढा मान सन्मान शर्माईचा शीतलला देखवलं नाही, विनीता ताईला देखवलं नाही, खूप जळू लागल्या। ही घटना 4 ऑगस्ट 2022 रोजीची। त्यानंतर नवरात्रमध्ये मला कॉल करून विनीता ताईने 3-3दा कॉल करून त्यांचा पाहुणा माझ्या ऑफिसवर ठेवला। त्यावेळेस सुद्धा मी म्हणलो बहीण म्हणल्यावर काऊन नाही म्हणणार, ठेवणार म्हणलं, ताई बहिणीनं म्हणल्यावर ठीक आहे म्हणलं, पाठवा। नवरात्र 2022। त्यानंतर ऑक्टोबरला ही कोकमध्ये कार्यक्रमाला गेल्या। कोकचा कार्यक्रम घेतला। ऑफिस हमेशा बंद ठेव शीतल एकनाथ कदम तिच्यासोबत बिडकीन, औरंगाबाद, करमाळा, इगतपुरी, पुणे, सोलापूर असं रात्रंदिवस फिरायची। पगार फुकटचा माझा लाटायची फ्रीमध्ये। नोंद घ्यावी साहेब लोकांनी, आयो साहेबांनी, CP साहेबांनी, पूर्ण माझ्या तमाम 142 करोड जनतेने नोंद घ्यावी। पूर्ण खोटी अॅट्रॉसिटी, खोटी 354 हेतू पुरस्कार दाखल करून एका अतिशय सज्जन व्यक्तीचा, निर्व्यसनी, अतिशय उत्तम प्रतिष्ठित व्यक्तीचा ओमजी शर्मा यांचा बळी हटकून घेतला, हेतू पुरस्कार घेतला। खोट्या साक्ष भरण्यात आल्या।
शीतल एकनाथ कदम ही घटना असं बिलकुल नव्हती मित्रांनो, जिनं पूर्णपणे खोटी साक्ष भरली, ही सुद्धा नोंद घ्यावी. नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात सुद्धा विनिताताई बर्फे मला स्वतः कॉलवर 2-3दा बोलली, ही सुद्धा साहेब लोकांनी नोंद घ्यावी. प्रत्येक तारखेची, प्रत्येक घटनेची, प्रत्येक गोष्टीची नोंद घेऊन सर्वांना चौकशीला बोलून मला न्याय देण्यात यावा आणि त्या 3 खोटाड्या लबाड अय्याशी डॅनी डिसूजाला, त्या विनिताताईला, शीतल एकनाथ कदमला कडक शिक्षा करावी, हीच मी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, सत्यमेव जयते. पुनश्च भेटूया पुढील व्हिडिओ मधील प्रेस रिपोर्टर ओमप्रकाश शर्मा.